पण या पुढील काळ मात्र काहीसा खडतर असणार. वैयक्तिक आयुष्यात संघर्षाची स्थिती उद्भवू शकते. आत्तापासूनच थोडं सावध राहिलेलं बरं. संघर्ष कोणाच्या आयुष्यात नसतो गुरुजी. माणसाचं आयुष्य म्हणजे संघर्षच ना. आम्हाला जे दिसतं ते आम्ही सांगतो. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगं हात दाखव ना. काय झालं गुरुजी? काय नाही, ठीक आहे. म्हणजे सगळं ठीक आहे ना? हा, तसं ठीक आहे. पण तुम्ही लग्नाचा मुहूर्त कधी काढलाय? नाही, अजून तर फक्त लग्न ठरवलंय. मुहूर्त अजून काढायचा आहे. तुम्हीच एखादा चांगला मुहूर्त काढून दिलात तर खूपच बरं होईल. आम्ही कोण ठरवणार? जे काय ठरवायचं तर वरचं ठरवू. आम्हाला जे दिसतं, जे कळतं ते आम्ही बोलतो. बरं, तुमची परवानगी असेल तर मला या मुलीशी जरा बोलायचं आहे. जरा बाजूला जाऊन बोलू शकतो का मी? एवढं काय महत्वाचं बोलायचं? अभि, अरे गुरुजींना जे काही विचारायचं असेल त्याचं उत्तर मीनाक्षीला कदाचित आपल्या सगळ्यांसमोर नाही देता येणार. म्हणून गुरुजी तसं म्हणत असतील. मीनाक्षी, जाग तू. बघ गुरुजी काय म्हणतात ते. आता हे ग, ते ऑलरेडी इतक्या स्ट्रेसमध्ये आहेत. त्या गुरुजींचं असं वागणं, त्यांना या सगळ्याचं किती टेन्शन आलं असेल याचा विचार कर ना. अभि, अरे आम्ही सगळेच टेन्शन मध्ये आहोत. अख्खं घर टेन्शन मध्ये आहे. आणि लग्नाच्या बाबतीत आम्ही तुझं ऐकलंय ना, सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय ना, मग काही गोष्टींच्या बाबतीत तू आमचं ऐक ना. तुम्हाला यापुढे जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार. काळजी म्हणजे जरा जपूनच राहावं लागणार आहे. तुमचं हे पहिलंच लग्न आहे ना? नाही नाही म्हणजे हो, पण तुम्ही असं का विचारताय? और तुमचा हातच सांगतोय की लग्नानंतर तुमच्या हातून काहीतरी विपरीत घडू शकतं. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही, फक्त सावध करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. या अगोदर एकही भविष्य माझं खोटं ठरलेलं नाही. यापुढे
शक्यतोवर तुम्ही तुमच्याकडून काळजी घ्यावी एवढंच माझं सांगणार. थांबा, थांबा. मी गेल्यावर ते वाच. ठीक आहे. तुमचं हे पहिलंच लग्न आहे ना? और तुमचा हातच सांगतोय की लग्नानंतर तुमच्या हातून काहीतरी विपरीत घडू शकतं. मीनाक्षी, काय झालं? काय झालं? काय म्हणाले ते गुरुजी? हं? तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून ते बाहेर घेऊन गेले होते ना, त्याबद्दलच विचारतो. काहीतरी सांगितलं असणारच ना? काही लिहून दिलं वाटतं. तुमची हरकत नसेल तर वाटलंच होतं मला. हा असाच काहीतरी मंत्र वगैरे लिहून दिला असणार. तुम्हाला सांगतो, माझा एक क्लायंट होता. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत त्याचा माझ्यापेक्षा ज्योतिषावरच जास्त विश्वास असायचा. म्हणजे कोणता शेअर कधी विकत घ्यायचा हे तो त्यांच्या गुरुजींना विचारायचा आणि असले काहीतरी मंत्र पुटपुटत बसायचा. हे असं करत करत त्याचं एवढं नुकसान झालं की ते नुकसान भरपाई करण्यासाठी त्याला स्वतः ज्योतिषाचा बिझनेस काढावा लागला. हे पहा मीनाक्षी, मला एवढंच कळतं, आपलं भविष्य आपल्या हातावरच्या रेषा नाही, तर आपल्या मनगटातली ताकद आणि आपल्या विचारांमधली पॉझिटिव्हिटी ठरवत असते. नाही म्हणजे तुमचा ज्योतिषावर विश्वास असेल तर मी त्याचाही रिस्पेक्टच करतो. पण मला काय वाटतं माहितीये, आपलं भविष्य आपल्या हातांवरच्या रेषा ठरवत नसून आपला हात कोणाच्या हातात आहे ते ठरवत असतं. आता आपल्या दोघांचं आयुष्य वेगळं नाहीये, त्यामुळे आपलं भविष्य तरी वेगळं कसं असणार? आपल्या दोघांच्याही हातावरच्या चांगल्या वाईट रेषा एकमेकांमध्ये अशा एकरूप होऊन जातील की कोणाच्या कुठल्या रेषा हेच आपल्याला कळणार. मीनाक्षी, अगं गुरुजी येऊन गेले ना, तर ते आई, आता आम्ही त्याच विषयावर बोलत होतो. आता पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा नको ना प्लीज. बरं बाबा, नाही बोलत. मी एवढंच सांगायला आले होते की सुहाचा फोन आला होता. शॉपिंगला जायचंय ना, किती 4 वाजेपर्यंत तयार राहायला सांगितलंय. अरे वा, बरं झालं सांगितलंस. मी पण येणार शॉपिंगला. मी माझी कामं पटपट आवरून घेतो, मग एकत्रच निघूया.
हा चालेल. आलोच. हो. आणि हो ते घ्या मंत्र. तयार राहा, 4 वाजेपर्यंत निघायचं. हं? चल. हॅलो. हॅलो गुरुजी नमस्कार, मी प्रमिला बोलतीये. हा बोला ना. नाही काही नाही, सहजच फोन केला. मी म्हटलं तुम्ही मीनाक्षीला घेऊन गेलात बाहेर बोलायला आणि परस्पर तसंच निघून गेलात. ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम झालं, त्यामुळे मी बाहेरच्या बाहेर निघून गेलो. हो नाही नाही, तुम्ही आलात ते खूपच बरं झालं. म्हणजे काय ना, आमच्या अभिचा जरी नसला ना तरी माझा अगदी ठाम विश्वास आहे तुमच्यावर. अहो कुणीतरी विश्वास ठेवणार असतं म्हणून तर आम्ही येतो, हो ना. नाहीतर मग येण्याचं प्रयोजनच काय. नाही ते सगळं ठीक आहे. बरं, अजून काय बोलायचं होतं? नाही तसं काही विशेष नाही. मग ठेवू फोन. नाही नाही गुरुजी, एक मिनिट. नाही काय अहो, मलाच मेलीला उत्सुकता हो जास्त, म्हणून विचारते आपलं. म्हणजे आमच्या मीनाक्षीच्या हातामध्ये तुम्हाला असं काय दिसलं हो नक्की की तुम्ही तिला बाजूला घेऊन काही गोष्टी सांगितल्यात? माफ करा, मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. का? का ते पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तसं, पण कळलं असतं तर बरं झालं असतं. काय आहे ना गुरुजी, आमच्या अभिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना हा. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण काळजी करण्यासारखं असं काहीच नाही त्याच्यामध्ये. तेही बरोबर आहे, पण तुम्ही मीनाक्षीला काही सांगत होतात ना की काही उपाय वगैरे केल्यानंतर, म्हणजे ते काय होते ते मला सांगाल का तुम्ही? जो काय उपाय करायचा आहे तो तुमच्या मुलीला मी लिहून दिलेला आहे, तो तसाच्या तसा तिला करायला सांगा. हा शंकर, हा 5 मिनिटात निघतो. हो सगळी तयारी झाली. बाय. वंस, तुम्ही पण आला असतात तर बरं झालं असतं ना. हे घ्या, मला ते काही शॉपिंग बिपिंग अजिबात आवडत नाही. त्यात त्या दुकानातली गर्दी, आधीच एक तर माझी कंबर दुखतीये, तिथं मला जास्त वेळ उभं पण राहता येत नाही. तुम्ही जाऊन या ना. आत्याई चल ना तू पण, म्हणजे तुला तुझ्याच आवडीने काहीतरी घेता येईल. अगं वहिनी आहे ती बरोबर, मला काय आवडतं काय नाही ते तिला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये. मला माहितीये हो, पण तुम्ही पण चला ना. अगं नको, आणि घरात पण कुणीतरी हवं ना. चला मग निघूया आपण, म्हणजे वेळेत निघालो तर लवकर घरी परत येऊ. हो चला. मीनाक्षी, गुरुजी मगाशी काय म्हणाले ना? आत्याई तूच मगाशी म्हणालीस ना त्या अशा गोष्टी सगळ्यांसमोर बोलायच्या नसतात म्हणून. मग त्या तरी हे सगळ्यांसमोर कसं सांगतील ना. ठीक आहे, तुम्हाला निघायला उशीर होत असेल ना, जा. आणि हो, सगळे एकत्र जात आहे तेव्हा काळजी घ्या. यापुढे न जाणे काय काय बघायला मिळणार आहे. तुम्ही या बाहेर, मी गाडी काढतो.
चला निघूया आपण, पण लेट होईल ना. चल मीनाक्षी, वंस येतो आम्ही. हो. घेतलं ना. काय रे, काय झालं? नाही काही नाही, पायात खडा अडकला होता. बर. बरं चला निघायचंय ना. हो चला. आई साहेब बसा. ए तू पुढच्या सीटवर बसणार आहेस. हा उशीर होतोय. ए तू ड्रायव्हर आहेस ना, तू तुझं काम कर की. मीनाक्षी, तू पुढे बस, आम्ही दोघी मागे बसतो. आणि हो, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. सुहा, अगं म्हणजे स्पीडवर नीट लक्ष ठेव. त्याला स्पीडने गाडी चालवू देऊ नकोस. हा चिठ्ठी. गुरुजींनी तिला जी चिठ्ठी लिहून दिली आहे ती शोधायला हवी. तिने नक्कीच ती सोहाच्या रूम मध्ये ठेवली असणार आहे. पाहतेच. गेली ही मुलगी, पण ना शॉपिंगच्या नादामध्ये ना कप्पाट उघडं टाकून गेली ही पोरगी. ही सोहा पण ना. जाऊ देत. तिने चिठ्ठी कुठं ठेवली आहे ती पहिली शोधायला पाहिजे.
चिठ्ठी मिळाली असते ना तर बरं झालं असतं. कुठे ठेवली असेल मी? छे. असो, बघूयात काय करायचं ते.